श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रः। समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वंशी विभूषितकराय नवनिरदाभा फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा।
हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा हरी कवरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान अवनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु शिवदार महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. असं सांगितलं दादा की तुम्हाला जसं करता येईल तसं करा. माझ्यामुळे तुम्हाला कुठले बंधन नको. गोवर्धन पर्वताला सगळ्यांनी काठ्या लावल्या पण करंगळी जशी भगवान कृष्णाची होती. मला वाटतं आपल्या या विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक संस्थेच्या या उत्सवाला करंगळी दादांची आहे. आपल्या सगळ्यांच्या काठ्या आहेत. त्यामुळे इथे मी काही करतोय मला त्यामुळे येणाऱ्या या 5-7 दिवसाच्या काळामध्ये हा उत्सव अत्यंत सगळ्यांना आनंद देणार आहे. संप्रदायाची अत्यंत चांगली चांगली विद्वत रत्न कीर्तनकार मंडळी आपल्याला येऊन ज्ञानदानाचं काम करणार आहे. तोडकी मोडकी माझी ही विठोबाची कथा पण कदाचित माझ्याकडून चुकामुका पण माझ्या या 2 मित्रांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी उभा आहे. सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी मी विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी भटकारे भटकारे जनार्दना भटकारे भटकारे जनार्दना भटकारे भटकारे जना श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. भगवंताची कथा जगातल्या सगळ्या दुःखाचं हरण करणारी. जगातल्या कथा आम्हाला सुख देतात पण दुःख हरण नाही करत. पांडुरंगाची कथा परमात्म्याची कथा ही सुख देते आणि दुःखाचे हरण करते. कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची बरी विठोबाची. पांडुरंगाची कथा ही अत्यंत जीवाला आनंद विशिष्ट ग्रंथात आलेली कथा नाहीये. त्यामुळे काय प्रकारे नेमकाशी विठ्ठल कथा आपल्या या कथेच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली आहे भारूड सम्राज्ञी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या हरिभक्तीपरायण चंदाताई तिवाडी यांचं आपल्या या कथेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत आहे. विठ्ठल कथा हा नेमका काय प्रकार आहे? पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठोबा विटेवर उभा राहिला. तो का राहिला? सर्वदूर पर्यंत वाहणारी भीमरथी नदी पण पंढरपुरात आल्यानंतर तिला चंद्रभागा का म्हटलं गेलं? पांडुरंग विटेवरच का उभा राहिला? त्याचे हात कटेवरच का आहेत?
रुक्मिणी माता अगदी त्याच्यापासून दूर का आहे? अशा अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात नेहमी राहतं आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराचा समुच्चय म्हणजे श्री विठ्ठल कथा आहे. त्यामुळे या कथेला आरंभ करण्या अगोदर त्या भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी, किंबहुना उत्सवाची सुरुवात जवळी. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती शरण. पांडुरंगाची कथा साक्षात भगवान शंकर सांगू लागले पार्वतीला आणि 88,000 ऋषीमुनी ऐकायला बसले. ऐकणारे जबाबदार आहेत. त्यामुळे ऐकणारे सांगणारे जबाबदार असावे. खर तर इथं ऐकणारे फार जबाबदार आहेत, पण तसा माझा कुठला अधिकार नाही. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आपण सर्व देवरूप आहात, पण फक्त तुमची प्रसन्नता मला बोलावून घेतीये. जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हाईसी, तुम्ही एवढे पंढरी क्षेत्रामध्ये आलेला आहात. दादा आणि आई साहेबांचा प्रेम वर्षाव त्यांच्या नजरेतला मला सामावतोय. त्यामुळे माझ्यासारखा सामान्य एखादा वारकरी वक्ता सहज देवाबद्दल संतांबद्दल बोलून जाईल ना. पांडुरंगाची कथा भगवान शंकर सांगतायत. नामदेव महाराज म्हणतात असं तिथं सांगतात. तुकाराम महाराज सुद्धा हेच म्हणतात, ऐसे हरे गिरिजे प्रती. असं हराने गिरिजा म्हणजे पार्वती मातेला सांगितलंय. त्यामुळे दोन्ही संतांनी तिथला संदर्भ सांगितला आम्हाला का पांडुरंगाची कथा भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितली. जसं भागवत कथा ऐकायला सुद्धा 88,000 ऋषी मुनीच आहे, तसं विठ्ठल कथा ऐकायला सुद्धा ह्या सगळ्या जोड्या आहेत बरं का. आणि ही कथा सांगत असताना प्रश्न असा आहे, जिज्ञासू असे देवा असा देव सांगा का जो सगळ्या देवाचा देव आहे. असं तीर्थ सांगा जी सगळ्या तीर्थाचं मालक आहे. आणि असं क्षेत्र सांगा जी सगळ्या क्षेत्राचा राजा आहे. मुळात तीर्थभूमी त्याला म्हटलं जातं. तीर्थ म्हणजे पवित्र, भूमी म्हणजे क्षेत्र. जे पवित्र क्षेत्र आहे त्याला तीर्थभूमी म्हणतात. काही संत तीर्थ आहेत, काही देवतीर्थ आहेत. आळंदी, पैठण, देहू हे संत तीर्थ आहेत. पंढरपूर हे देवतीर्थ आहे. आणि ज्या तीर्थामध्ये आपण सर्वजण पांडुरंगाच्या दारात आलेलो, ज्याची कथा सांगायची तो देव वेद बोधित असावा. ज्याची कथा सांगायची आहे ते तीर्थ पुराण बोधित असावं. आणि ज्याची कथा सांगायची आहे तो देव संतांच्या प्रमाणाने सांगितलेला असावा. मग महाराज तुमचा हा विठोबा ज्याची तुम्ही कथा करताय तो देव वेद बोधित आहे का? वेदाने कुठे त्याचं काही वर्णन केलंय का? वेद हे प्रामाण्य आपल्या सगळ्यांसाठी. चहुवेदी जान साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. कथेत तल्लीन होतात. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. जगात सगळं मिळतं पण समाधान नाही मिळत. भौतिक व्यवस्था विपुल प्रमाणात सुरू आहे. आधुनिक काळ, विज्ञान युग आहे. जग प्रगतीकडे निघालेलं आहे. समाधानाचा अभाव आहे. सगळं मिळतं पण समाधान नाहीये. आणि मला वाटतं सगळं मिळाल्यानंतर ज्या समाधानासाठी माणूस झुरतो आहे ते समाधान केवळ या मंडपात आहे, या कथेत आहे, कीर्तनात आहे. आणि म्हणून आपण कथेत या, कीर्तनात या. सगळ्या संतांनी आपल्या समाधानाची व्यवस्था करून ठेवली. त्यामुळे हा धर्म मंडप आम्हाला काय देईल? जगात जे मिळणार नाही, जगाच्या बाजारात मार्केटमध्ये जे उपलब्ध नाही, त्या आनंदाचा खाऊ जर कुठे मिळत असेल तर तो या मंडपात मिळतो. आणि म्हणून आपण इकडे या. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम.
कथा म्हटलं की त्याच्यामध्ये 3 पात्र राहतात, देव, भक्त आणि त्याचं नाव. या कथेचा जो देव आहे तो विठोबा, या कथेचा जो भक्त आहे तो पुंडलिक रायापासून ते सगळे वारकरी संत आहे. आणि या सगळ्या संतांचं नाम श्री विठ्ठल आहे. पण महाराज अशी कथा कुठं आली का तुम्ही तुमच्या मतानुसार सांगता? तुमच्या मनाचा काही विचार आहे का ही कथा सांगण्यामागे? तर असं नाही. व्यासांनी जी अनेक पुराण रचली आहेत त्यामध्ये पद्मपुराण, विष्णू पुराण, अनेक पुराण आहेत, स्कंद पुराण. आणि या 3 पुराणामध्ये थोडेसे काही अध्याय पांडुरंग महात्म्य म्हणून आले. ज्याचा कशावर विश्वास नाही त्याने पुराणावर विश्वास ठेवावा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारू. आता दुर्दैव आहे का लोकांना पुराणावर विश्वास राहिला नाही, त्यांना काय कोणत्या भाषेत आपण सांगावं दादा? नास्तिकता बळावत चालली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली आस्तिकताही बाजूला निघाली आहे. वारकऱ्यांच्या श्रद्धेला देखील तडा सहज लोक घालतायत. कलियुगाचा हा घोष प्रभाव आहे. पण त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं काही कारण नाही, कारण या मंडपामध्ये असा कोणी एकही माणूस आलेलाच नाहीये. इथं जो आलाय त्याचा विठोबावर विश्वास आहे, ज्ञानोबा तुकोबरायांवर त्याची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे त्या पुराणांनी त्या पांडुरंगाची छोट्या छोट्या अध्यायात कथा गायली आहे. आणि त्या पुराणातला कथेचा संदर्भ आपल्या वारकरी संतांनी उचलला, नामदेवरायांनी, तुकोबरायांनी, नाथरायांनी. आणि संत वाङ्मयामध्ये जी कथा पांडुरंगाची सापडतीये ना, बस त्या संत वाङ्मयाच्या आधाराने ही विठ्ठल कथा आपल्या पुढे साकार होती आहे. त्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडायला नको का विठ्ठल कथा नेमकी कोणत्या ग्रंथातून आली? तर स्कंद पुराण, विष्णू पुराण, पद्म पुराण या पुराणात आलेली कथा आपल्या वारकरी संतांनी गाथ्यातून गायली आणि तीच कथा मी आपल्या पुढे सांगतोय. घटना अशी आहे, 88,000 ऋषीमुनी स्कंद पुराण ऐकत होते. स्कंद पुराण ऐकून झालं आणि स्कंद महाराजांना ते 88,000 ऋषीमुनींनी विचारलं, महाराज आम्ही कथा सोडून आजपर्यंत आमच्या कानाने दुसरं काही ऐकलंच नाही. कथा एक कथा, आम्ही सगळ्या कथा ऐकल्या. आज जिज्ञासा मात्र अशी आहे, आम्हाला अशी एक कथा ऐकवा का ज्या कथेतला देव हा सगळ्या देवांचा देव असेल, जे क्षेत्र सगळ्या क्षेत्रांचा राजा असेल, जे तीर्थ सगळ्या तीर्थाचा मालक असेल. आणि असा देव तीर्थ क्षेत्र एका ठिकाणी असेल अशी आम्हाला एखादी कथा सांगा. तेव्हा देव, भक्त, नाम, तीर्थ, क्षेत्र सगळं एक केंद्रित आलेलं असं एखादं काही ठिकाण आहे का, त्याची आम्हाला कथा सांगा. आणि असा प्रश्न स्कंद महाराजांना 88,000 ऋषीमुनींनी विचारला. त्यावेळेला स्कंदांनी सांगितलं, मी तुम्हाला सगळ्या कथा सांगू शकतो पण अशी कथा अजून मला ऐकिवात नाही. मग महाराज अशी कथाच नाही का? कथा नाही असं नाही, पण मी सांगू शकत नाही. मग कोण सांगेल आम्हाला? चला म्हटले माझ्या वडिलांकडे. तेव्हा स्कंद भगवान शंकराकडे घेऊन आले. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि या सगळ्या ऋषी मुनींना स्कंद महाराजांनी भगवान शंकराकडे घेऊन आले. भगवान शंकरांनी पाहिलं स्कंदांना, तुम्ही मुलगा आहात, तुम्ही कधी येऊ शकता, एवढी सगळी लोक आणले, काय कारण आहे? सांगितलं, म्हटले पिताश्री, या सगळ्या लोकांना अशी एक कथा ऐकायची एखादी ज्या कथेमध्ये जे क्षेत्र सगळ्या क्षेत्राचा क्षेत्रराज असेल, जे तीर्थ सगळ्या तीर्थाचा मालक असेल आणि जो देव सगळ्या देवाचा देव असेल आणि हे सगळे एक केंद्रित असावेत असं यांना ऐकायचंय. मला सांगता येत नाही म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो. तेव्हा भगवान शंकरांनी स्वागत केलं. या म्हटले, फार चांगला मुहूर्त गाठला. आता पार्वतीने हाच प्रश्न विचारला मला
त्यामुळे पार्वतीला मला जे सांगायचं होतं ते आता तुम्हाला सगळ्यांना 88,000 ऋषीमुनींना सांगतो. असं स्कंद पुराणात वर्णन आहे का भगवान शंकर पार्वतीला जे सांगत होते त्याच कथेचं महात्म्य 88,000 ऋषीमुनींना भगवान शंकर सांगू लागले. आणि हा तिथला संदर्भ नामदेव महाराजांनी आपल्या गाथ्यात मांडलेला आहे. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी. येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती चरण, अंघोळी वंदिती चरण, करीती अंघोळी वंदिती चरण, अंघोळी वंदिती चरण. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, 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 ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. वेद बोधित आहे आमचा देव का कारण 18 पुराणांनी शास्त्राने त्याला गायलेलं आहे. ज्याचं गुणगान साक्षात पुराणांनी वेदांनी केलंय त्यामुळे तो देव वेद बोधित आहे. ज्याची कथा सांगायची आहे त्या कथेतलं तीर्थ हे शास्त्रामध्ये त्याचं कुठं वर्णन आलंय का? ज्या पांडुरंगाची आपण कथा करतोय आणि इथलं जे तीर्थ आहे ते भीमरथी तीर्थ आहे. अखंड भीमरथी माता वाहते. फक्त पंढरपुरात आल्यानंतरच चंद्रासारखा आकार तिने धारण केला म्हणून तिला चंद्रभागा आपण म्हणतोय. चंद्रभागा बाकी कुठेही नाव नाही बरं का, ते फक्त पंढरपुरातच आहे. ते का पडलं वगैरे ते मी पुढे कथेत आपल्याला सांगेलच. काय नवल आहे पंढरपूरचं महाराज. पंढरपुरात आल्यानंतर वारकरी एकमेकाच्या पाया पडतात, वारकरी एकमेकाच्या चरणावर झुकतात. प्रत्येक क्षेत्राचे काही नियम असतात, तसा पंढरपूर क्षेत्राचा नियम आहे पाया पडे जन एकमेका. इथं अहंकारी लोक चालतच नाहीत महाराज, त्यांचा तो मार्गच नाही. अखंड अगरवता होऊन असती तयाची विनय हेची संपत्ती, जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. अहंकार धारण करून जर कुणी पंढरपुराकडे येईल ना तर हा विटेवर उभा असलेला कटेवर हात असलेला त्याला कदापि स्वीकारत नाही महाराज. त्यामुळे ज्याला अहंकार घालवायचा त्याने पंढरपूरला या. उठा उठी अभिमान
पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी कुठे म्हणा, हरी कुठे म्हणा, पुण्याची गणना. उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र नाही. अनेक तीर्थक्षेत्र तुम्ही पाहिले असतील, काही ऐकले असतील, पण पंढरपूर जर पाहिलं नसेल तर काय अर्थ आहे आपल्या जीवनाला. काऊ महाराज काय असं तिथे, काय नाही तिथे. अशी जी चंद्रभागा आहे ती जगात कुठं तुम्हाला बघायला भेटेल काय. ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवरी देव कुठे. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे. जगात अनेक तीर्थक्षेत्राला तुम्ही जाऊ शकता, परंतु पंढरपूर हे क्षेत्र मुळात वारकऱ्यांची व्यवस्था आहे. महाराष्ट्रातल्या गोर गरीब शेतकऱ्यांची व्यवस्था आहे. हा देव तुम्हाला नाही म्हणत नाही. जगातल्या देवाच्या दर्शनाकरता गेला तर 4 हात लांब ठेवतात तुम्हाला. पांडुरंग हा असा एक देव आहे का थेट त्याच्या चरणाला नमस्कार करता येतो. सोवळं वावळं काहीच नाही. बाकीच्या ठिकाणी केवढी बंधन असतात. माझा विठोबा पांडुरंग परमात्मा अगदी सगळ्यांचा स्वीकार करतो. त्यामुळे असा देव कुठं बघितलाय तुम्ही कधी. तुका म्हणे आम्हा अनाथा कारण पंढरी निर्माण केली देवे. आणि असा हा श्री विठ्ठल जो संतांनी वेळोवेळेला गायलेला आहे. वेद बोधित असं हे क्षेत्र आहे, पुराण बोधित क्षेत्र आहे, संतांच्या प्रामाण्याने सिद्ध झालेलं हे क्षेत्र आहे. आणि अशा या पंढरपूर क्षेत्रामध्ये त्या पांडुरंगाची कथा आपण पाहतोय. द्वापार युगाच्या शेवटी पुंडलिक नावाचा एक महामुनी होऊन गेला. अत्यंत तेजस्वी तपश्चर्या, फार मोठी साधना त्यांनी केली आहे. सत्यवादी होता, जित क्रोध होता, जितेंद्रिय होता. पुंडलिकाचं सामर्थ्य हे सगळ्या संतांनी सांगितलं. माऊली म्हणतात जणू माझी आज सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. माऊलींची ही विचारधारा हे सत्यवादाचं तप पुंडलिकाकडूनच आलेलं आहे. कारण पुंडलिक हे अत्यंत सत्यवादी होते, जितेंद्रिय होते, जित क्रोधा होते. एका एका विकारांना घालवण्याकरता ज्यांनी आपलं आयुष्य संपन्न केलेलं. आणि असे हे पुंडलिक राजा चंद्रभागेत या तीरावर त्यांनी एक सुंदर असा आश्रम बांधला. पुष्कर सरोवर, त्या पुष्कर सरोवराच्याही पेक्षा 3 पटीचं महात्म्य आपल्या चंद्रभागेचं आहे. शास्त्राने असं वर्णन केले, पंपा सरोवरापेक्षा 4 पटीने महात्म्य चंद्रभागेचं. आणि अशा या चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक महामुनीने सुंदर असा आश्रम स्थापन केला. आणि तिथे त्याने आई वडिलांमध्ये पांडुरंग पाहिला आणि त्यांची सेवा त्यांनी केली. भक्ती करत असताना जो भक्तीचा प्रवास आपल्या संतांनी सांगितलाय, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा. मालकाने नोकराने मालकाची सेवा करत असताना जर अत्यंत प्रामाणिकपणाने माझा मालक परमेश्वर या भावाने जर त्याने ती सेवा केली तर ती त्याची वेगळी पूजा करायची त्याला गरज नाही. हेच विष्णूची महापूजा. कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीची सेवा करताना पती हाच परमेश्वर आहे या भावनेने जर ती सेवा करेल तर तिला वेगळी ईश्वर सेवा करायची गरज नाही. आई वडिलांमध्ये साक्षात देव आहे, परमेश्वर राहतोय या भावाने जर कोणी आपल्या माता पित्याची सेवा करेल तर त्याला वेगळी सेवा करायची गरज नाही. आणि अशी ही फार महान सेवा पुंडलिकरायाने केली.
आई वडिलांची सेवा केली, पण त्याचा भाव असा होता की हे साक्षात माझा परमात्मा यांच्यामध्ये आहे, या भावाने ती सेवा करावी लागते. आणि महात्म्य सांगितलंच ना महाराज. माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेवेसे कीर शरीरे लोण कीजे. आज ओपन माइंडची लोक जन्माला आली, आईला आई म्हणायला तयार नाहीत, बापाला बाप म्हणायला तयार नाही. मुंबईमध्ये बाई मरून पडली, अमेरिकेतून मुलगा पाहण्याकरता आला, 6 महिने झाले, घराचा दरवाजा उघडला, सापळा शिल्लक राहिला होता, घाण वास सुटला होता. आणि आतमध्ये मुलगा जेव्हा येऊन पाहतो तर आई मरून पडली, ती नुसता सापळा शिल्लक राहिला होता. जो पिंड ज्या माता पित्यांनी आम्हाला दिला, हे विश्व त्यांच्यामुळे आम्ही पाहिलं. आणि अशा आई बापांसाठी आज जर आम्हाला वेळ मिळत नसेल, त्यांची सेवा करण्याचा भाव जर आमच्या अंतःकरणातून निघून जात असेल, तर कुठला अर्थ आहे आमच्या जगण्याला. एका वृद्धाश्रमामध्ये एक आई रडत होती, मी पाहिलं, फार वाईट वाटलं. मी शेजारच्या काकीने विचारलं, म्हटलं काकी ही बाई एवढी का रडते. तिने सांगितलं, म्हटली महाराज ती बाई रडणार नाही तर काय करणार आहे. या वृद्धाश्रमाच्या समोरचा 5 मजली बंगला तिच्या मुलाचा आहे. वृद्धाश्रमाच्या समोरचा 5 मजली बंगला तिच्या मुलाचा आहे, पण तिला त्या बंगल्यात राहण्याची व्यवस्था नाही. तिला जर त्या वृद्धाश्रमात राहावं लागत असेल तर आम्ही कुणाकरिता काय कमवतोय याचं भान आज लोकांना राहिलं नाही. हे कलियुग आहे महाराज. लातूर जिल्ह्यामध्ये एक डॉक्टर, मुलगा डॉक्टर, जावई डॉक्टर, मुलगी डॉक्टर, सगळे अमेरिकेला MD. आणि डॉक्टर साहेबांची पत्नी वारली. मुलांना अमेरिकेला फोन केला, सांगितलं मुलांना तुमची आई वारली. मुलांनी तिकडून सांगितलं, म्हटले बाबा आम्हाला अमेरिकेतून घरी यायला वेळ नाही, काय पैसे पाहिजे असतील तेवढे पाठवतो, आईचा अंत्यविधी उरकून घ्या. आईचा अंत्यविधी उरकला आणि कोणी नव्हतं म्हणून डॉक्टरांना स्वतःला वृद्धाश्रमामध्ये दाखल करावं लागलं. अहमदपूरच्या वृद्धाश्रमामध्ये, रुक्मिणी वृद्धाश्रमात दाखल झाले. 4 वर्ष कसे तरी जगले आणि तिथून पुढे डॉक्टरांचं निधन झालं. आणि डॉक्टर वारल्यानंतर कर्मचारी लोकांनी पुन्हा अमेरिकेत फोन केला, मुलांनो तुमची आई वारली होती 4 वर्षापूर्वी, आज तुमचे वडील वारले. अमेरिकेतून त्यांनी सांगितलं, म्हटले आईचा अंत्यविधी जसा उरकून घेतला होता तसं आमच्या बापाचाही उरकून घ्या, आम्हाला घरी यायला वेळ नाही. ही आजची सामाजिक स्थिती आहे महाराज. मी काही नकारात्मक सांगतोय असं नाहीये. या घटना आज या कलियुगामध्ये तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या समोर सर्रास घडतायत. काय तो आम्ही विठ्ठल कथा, या विठ्ठल कथेचा आदर्श जर काय असेल तर आई वडिलांची सेवा हेच या मुख्य कथेचा खांब आहे. माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभा ठेले. काय केलं या पुंडलिकाने? आई वडिलांची सेवा हेच त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा होती पांडुरंगाची. आणि म्हणून ही सेवा त्यांनी केली. निळोबा यात्र असं म्हणतात, आराधिला पुंडलिके, आराधिला पुंडलिके, आराधिला पुंडलिके, आराधिला पुंडलिके. ऐसे स्थळ कोणते, या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. दादा खरंच ही मंडळी आम्ही कधी एकत्र बसलेलो नाहीये. एवढं सगळं जे छान होऊ शकतं आहे का नाही, ही खरं खरं विठोबाची कृपा. पंढरपूरला आल्यानंतर अहंकार मुक्त होण्याची ही व्यवस्था आहे. पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एक. त्यामुळे माणसं वागतात नवल नाही हो. पंढरपूरला आलेली चंद्रभागा माता सुद्धा पंढरपुरातून वाकून जाते. तीर्थ सुद्धा इथून सरळ गेलं नाही, वाकून गेलं. का? विटेवर कटेवर हात असला जगत मालक पांडुरंग तिथं उभा आहे. काय भाव आहे.
श्रीमद भागवतामध्ये पंचम स्कंदामध्ये भीमरथी तीर्थाचं आख्यान आलं. त्यामुळे या क्षेत्राची कथा पाहत असताना इथलं जे तीर्थ आहे ते पुराण बोधी तीर्थ आहे. भीमरथीचं वर्णन श्रीमद भागवत पुराणात आलं. इथला जो देव आहे तो वेदांनी गायलेला आहे. इथलं जे तीर्थ आहे ते पुराणांनी गायलेलं आहे. आणि या पंढरी क्षेत्राचं महात्म्य ज्ञानोबा तुकोबरायासारख्या संतांनी केवढं कौतुकाने गायलंय. कुणी म्हणेल महाराज आम्ही जगातलं हे तीर्थ पाहिलं, ते तीर्थ पाहिलं, अमुक पाहिलं, तमुक पाहिलं. महाराज म्हटले पंढरपूर पाहिलं का? नाही म्हटले पंढरपूर नाही पाहिलं. मग बाकीचे सगळे तीर्थ किती जरी पाहिले ना आणि पंढरपूर पाहिलं नसेल तर बाकीच्या तीर्थाला पाहूनही उपयोग नाही. तीर्थे केली कोटीवरी आणि पंढरपूर पाहिलं नाही. मग जन्माला येऊन तुम्ही नेमकं काय केलं? उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड हा पुंडलिक राया जो आईवडिलांची सेवा करतो त्याचं थोडस पाठीमागचं चरित्र विष्णू पुराणाने वर्णन केलंय. हा पुंडलिक तसा मूळचा खूप खराब स्वभावाचा होता. अगदी उन्मत्त असायचा. तारुण्यात उन्मत्त होऊन व्यसनाधीन होऊन आई वडिलांना तो काही नीट बोलत नसायचा. तारुण्यात आला म्हणून आता तरी मुलगा थोडासा व्यवस्थित वागायला सुरुवात करेल म्हणून तारुण्य सुलभ स्वभावाप्रमाणे एका सुंदर मुलीशी त्याचा विवाह करून दिला. सुंदर हा शब्द असाच म्हणावा लागतो. त्याचं कारण आहे सु आणि द आणि र मध्ये जेवढं अंतर तेवढी मुलगी सुंदर. सुंदर मुलीशी विवाह करून दिला आणि तारुण्य सुलभ स्वभावाप्रमाणे पुंडलिक राया आपल्या पत्नीवर भाळले. आणि आई वडिलांची सेवा नाही, आई वडिलांनी नीट बोललं नाही, परंतु पत्नीवर एवढे आसक्त झाले. आणि आपल्या शास्त्राने सांगितलंय पत्नीवर प्रेम करू नये असं नाही, पण ती आसक्ती चांगली नाही. कामी पुरुष हा नित्य आसक्तीत राहतो आणि परमार्थापासून तो वंचित होतो ना. आपल्या सांगत होता नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हरी बोल.
नाही कुणाचे कोणी. गुरुजी महाराजांचे विचार आहेत की बाबा रे, हा प्रपंच मुळात असार आहे, तो सार परमार्थ आहे, जिव्हारी लागल्याशिवाय घडत नाही. सगळ्या कोरोनाच्या काळात एकच औषध होतं महाराज, एक अभंग म्हणजे सगळ्या औषधावरची लस होती, सगळ्या रोगावरची. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान. कोरोनाच्या काळात घराच्या बाहेर पडू नका म्हणजे काय करा तर काळ सारावा चिंतन. पुन्हा पुन्हा सॅनिटायझरिंग करायला लावत होते ना आपल्याला, एकांतवासी गंगा स्नानी. एवढा वेळ काय करणार आहात? देवाच्या पूजने. ऑक्सिजन साठी अख्खं जग मरत होतं ना. सगळ्यात चांगला ऑक्सिजन देणारा वृक्ष तुमच्या दारात असला पाहिजे. देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीची प्रदक्षिणा हा ऑक्सिजन लेवल वाढवण्याचंच काम करतो ना. आपल्या आध्यात्मिक सगळ्याच गोष्टीकडे विज्ञानाची नजर आहे. फक्त आपल्याला आपलं कमी वाटतं, लोकांचं चांगलं वाटतं. वारकरी तत्वज्ञान हे एवढं महान आहे महाराज. आणि म्हणून ज्या दिवशी आम्हाला जिव्हारी लागेल त्या दिवशी कल्याणाची व्यवस्था सुरुवात होईल असा विचार देणारी ही कथा आहे. आणि म्हणून पुंडलिक रायांना पश्चातापबद्ध झाले. आणि त्यानंतर परमात्म्याची कृपा झाली, परमात्मा आले. पांडुरंगाचं पंढरपूर क्षेत्रात येण्याचं जे प्रयोजन आहे ते मुळात ते पुंडलिक रायासाठी आले. रुक्मिणी माता रुसली होती, तिच्यासाठी आले. दिंडीरव नावाचा राक्षस, त्याचा वध करण्याकरता पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आले. अशा अनेक कथेचा समुच्चय आपण उद्याच्या कथेत पाहणार आहोत. आजची कथा आज या ठिकाणी विराम घेईल. आज आपल्या या उत्सवाचा पहिला दिवस असल्यामुळे सगळी पाहुणी मंडळी, महाराज मंडळींना आज आपण सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. त्यामुळे सुंदर अशा या दिवसाची पर्वणी आपण उपभोगली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थाद्वारा आयोजित या नाम सप्ताहातील श्री विठ्ठल कथा अंतर्गत आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. उद्यापासून या कथेचा खूप चांगला असा आनंद आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कथा ऐकत असताना सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने आणि सर्वेंद्रियाचे कान करून ऐका. कथेत मी काही मनोरंजन, टाइमपास, एन्जॉय तुमचं करणार नाही. माझा तो पिंडही नाही, माझा तो विषय नाही. त्यामुळे जे ऐकाल ते संत वाङ्मयातली विठोबाची कथा कशी आली तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खेड्यापाड्यात इतर ठिकाणी आपण थोडस वेगवेगळं ऐकू शकतो. क्षेत्राच्या ठिकाणी असं ऐकू नये, सांगणाऱ्याने पण सांगू नये. आळंदी पंढरपूर म्हणजे आपली प्रमुख आपली व्यासपीठ आहे ज्ञानाची, भक्तीची. त्यामुळे या क्षेत्रात येऊन आपण जीवनाचं सार कशात दडलंय तोच विचार सांगावा. त्यामुळे मलाही तोच प्रयत्न करायचा आहे. आणि माझ्या पुढे साक्षात विठोबा, रखुमाई, आदरणीय दादा आणि आई साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे मी अत्यंत माझ्या प्रसन्न अंतकरणाने आपल्या सगळ्यांना प्रसन्नता देण्याचं काम विठोबाच्या कृपेने करणार आहे. त्यामुळे या कथेचा आनंद आपण सर्वजण घेणार. मंडप अतिशय सुंदर दिला, साऊंड ऑपरेटिंग अतिशय छान दिली आहे. आपल्या चॅनलचं काय नाव होतं? एबीपी चॅनल, यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपल्याकडे आहे. एबीपी चॅनल नावाचं. त्याद्वारे आपला हा विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा सप्ताह अगदी देशापर्यंत, सर्वदूरपर्यंत पोहोचतो आहे. आपली ही विठ्ठल कथा सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दादा तुम्हालाही धन्यवाद. कारण ही कथा तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात, कीर्तन पोहोचवत आहात. दादांनी जसं मगाशी प्रश्न उपस्थित केला की मी सुद्धा विठ्ठल कथा ऐकली नाही. त्यामुळे ही कथा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि त्याच्यात जे सार आहे त्याला पण आपण व्यवस्थित एडिट करा. हे पण मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो. जे नकारात्मक आपल्याला वाटेल, दादा मी तुमच्याशी बोलतोय, जे नकारात्मक वाटेल ते आपण त्याच्यातून एडिट करा. जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा, ही तुमची जबाबदारी आहे. कारण या बदलत्या काळामध्ये नको ते लोकांपर्यंत पोहोचायला लागलं तसं होऊ नये.
जे चांगले ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि म्हणून अत्यंत मोठ्या प्रेमाने या ठिकाणी आमचे नितीन महाराज आगमने आणि हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज जाधव, खरं तर दोन प्रांतातले दोन कीर्तनकार आहेत, दोघं दोन भागातले आहेत. ज्ञानोबरायांच्या दारात आले, माऊलींची लेकरं कशी असावीत तर ते ह्या दोघांकडे पाहिल्यावर कळतं. इथं आज भाऊ भावाला भाऊ म्हणायला तयार नाही. अशा काळात आमचे हे दोन मित्र अत्यंत फार जीवापाड एकमेकांना सांभाळतात आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते सांभाळतील अशी मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. आणि मुळात जीवन आहे तरी काय हो, अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत छोटं जीवन आहे. त्यामुळे एकमेकांना सांभाळणं सावरणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या दोन मित्रवार्यांना असा एक मनातून अनेक दिवसाचा संकल्प होता का पंढरपूर क्षेत्रामध्ये फार मोठा छान असा उत्सव व्हावा. त्यांनी या उत्सवाचं आयोजन केलं आणि या निमित्ताने अनेक महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळी या निमित्ताने आपल्याकडे येत आहेत. या निमित्ताने मलाही ही विठोबाची कथा माझ्या महत् भाग्याने सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आपण जमलेल्या सगळ्या माता माऊल्या, आपल्या सगळ्यांची राहण्याची जेवण खाण्याची व्यवस्था आमच्या महाराज मंडळींनी केली आहे. खरं तर हे करत असताना काही कमी अधिक होईल त्यांच्याकडून, नाही असं नाही, परंतु ही तुमची जबाबदारी का तुम्ही पंढरपूर क्षेत्रात आला. काही कमी पडलं म्हणून महाराजांच्या मागे लागू नका का आम्हाला हे नाही ते नाही. का इथं तुम्ही आलात ती व्यवस्था पाहण्याकरता नाही, अवस्थेला जाण्याकरता आला. व्यवस्था सगळीकडे मिळते आपल्याला. तुम्ही आलात, घरातून आलात म्हणजे घरात सगळी व्यवस्था होतीच ना तुमच्या. पण मग इथं आल्यानंतर आम्हाला हे नाही ते नाही ह्या तक्रारी करू नका. या मंडप मध्ये जे मिळेल ना ते जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आलात, व्यवस्थेकरता आलेला. त्यामुळे आमच्या या दोन्ही महाराजांना सांभाळून घ्या. आणि आमच्या या महाराज मंडळींवर प्रेम करणारे अनेक महाराज मंडळी या ठिकाणी आता रोज उपस्थित होणारच. आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज देशमुख महाराज या ठिकाणी आलेत. महाराजांचं या ठिकाणी स्वागत आहे. बसल्यांमध्ये सुद्धा अनेक कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आता येत राहतील. माझा सगळ्यांशी परिचय नाही, त्यामुळे मी रामेश्वर महाराजांना, नितीन महाराजांना सांगत राहतो का तुम्ही मला हे सगळं सुचवत राहा. कारण आलेले सगळे वारकरी आपल्यासाठी अत्यंत आदराने पूजनीय आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी मातोश्री कांताताई महाराज त्याही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत आहे. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक विविध क्षेत्रातून आपण आलेल्या सगळ्या भाविकांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या या कथेसाठी जमलेले सर्व महाराज मंडळी या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आजची कथा या ठिकाणी विराम होईल. उद्याच्या कथेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा उद्या ठरलेल्या वेळेतच कथा सुरुवात होईल. कारण मला एक कथा करून पुढच्या कीर्तनाचा प्रवास माझा नियोजित आखलेला आहे. ते आपण सर्व मंडळींनी या कथेचा आणि कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. एकदा सर्वजण मोठ्या प्रेमाने भजन घेऊया. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रुक्मिणी सहिता पंढरीनाथा, सहिता पंढरीनाथा, रुक्मिणी सहिता पंढरीनाथा, रुक्मिणी सहिता पंढरीनाथा, 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 पंढरीनाथा. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
एकदा का विकार जागे झाले का पुन्हा भजन करण्याची सोय नाही बाबा. ही इंद्रिय अत्यंत बलवत्तर आहे. इंद्रिय ग्राम बलवान विद्वांसम अपिकर्षती. ही इंद्रिय अत्यंत भयानक आहेत. परमार्थाच्या उत्तुंग शिखरावर गेलेल्यांना सुद्धा पुन्हा खाली ओढण्याची ताकद आहे त्यांच्यात. म्हणून भजनाचा अट्टहास आपल्या संतांनी सगळ्यात जास्त सांगितलाय. गृहस्थी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या संसारात आसक्त होण्यापेक्षा आपल्या प्रपंचात जेवढं भजन करता येईल तेवढं आपण जास्त करावं. दादा सद्गुरू भीमसे महाराज जे होते ना, ते भीमसे महाराजांची एक चाल मला आठवते. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडुनी भागा रे, चोर निजल्या नाडुनी भागा रे. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडूनी भागा. चोर म्हणजे विकार. विकार झोपले तोपर्यंत जागण भजन करा. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरा आणि बोधत. म्हणून तर आपल्या वारकऱ्यांना पहाटे उठण्याची आज्ञा आपल्या संतांची. का वारकऱ्याचा काकडा संध्या ना त्याची, आणि काकडा काय करतो? जागृतीच देतो ना मला. बाबांनो, विकारांच्या विषयाच्या अधीन होण्यापेक्षा पहाटे उठून त्याला पहा, म्हणजे दिवस फार सुंदर जाईल, प्रसन्न जाईल. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली, येई धावनी स्मरताची. पंढरपुरी जे भीमापती. ही पण विठ्ठल कथाच. टाकडा म्हणजे विठ्ठल कथाच आहे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आसक्ती धरू नका. धनदारा पुत्र जन, उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा, समयाचा, समयाचा. दादा छान ऑपरेटिंग केली तुम्ही. चांगलं होतं म्हणून शिट्टी येते बोलली. ऑपरेटिंग सुंदर केली तुम्ही, मस्त. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. पाठी उठलात ना त्याला पाहावं. जगात कोणाला पाहण्याची व्यवस्था राहणार नाही, एवढा सुंदर आहे तो. म्हणून विकार मुक्त व्हायचं, विषयापासून वंचित व्हायचे ना, भजनाचं अधिष्ठान. संतांनी त्याला पाहिलंय म्हणून ते वर्णन केलंय. माऊलींच्या तर भावना फारच अप्रतिम आहे. योगिया दुर्लभ तो देखिला, योगिया दुर्लभ तो देखिला साजनी.
पाहता 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 मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला विठ्ठला संदेह निमाले तुझे पण लावण्य घन सुंदर असा असणारा परमात्मा त्याला पहा. प्रापंचिकाची ही जबाबदारी बाबा. विकारांच्या अधीन होऊन विषयाच्या व्यसनाच्या अधीन होऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करावं यासाठी त्या देवाने आपल्याला हे जीवन नाही दिलं. आणि पुंडलिक राया मात्र आपलं जीवन उद्ध्वस्त करायला निघाले. आई वडिलांना वाईट वाटायचं, काही समजावून द्यावं तर ऐकत नाही. उन्मत्त झालेला मुलगा आहे, तारुण्यातला मुलगा आहे. योगायोगाने काही गावकरी मंडळी काशी यात्रेला निघाले होते. पुंडलिकाने आई बापाला सांगितलं, लोक काशीला निघाले, तुम्ही पण निघा जरा. मला माझा प्रपंच करू द्या. पुन्हा पुन्हा माझ्याच प्रपंचामध्ये डोकावून माझं जीवन उद्ध्वस्त करू नका. या वयामध्ये आता जरा बघा, लोक काशीला निघाले, तुम्ही पण जा. आई वडील सांगतात, बाबा पुंडलिका रे, मी म्हातारे आहोत, या वयात काशीचा प्रवास आम्हाला शक्य नाही. मग इथं काय माझ्या संसारातच सतत लुडबुड करणार आहात. अद्वा तद्वा बोलायला सुरुवात केली. पण जेव्हा सगळे लोक निघाले तेव्हा पुंडलिकाच्या मनात असा विचार आला, सगळेच लोक काशीला निघालेत, मग सगळे गावकरी गेल्यावर मी एकटाच इथं राहणार आहे. मला धड कुणी त्रास द्यायला पण सापडणार नाही. माझे सखे सोबती ज्यांच्या सोबत माझी उठणं बसणं बैठक आहे तेही लोक इथं राहणार नाहीत. मग त्यापेक्षा आपण काय करू, आपणही त्यांच्या सोबतच प्रवास करू. आणि मग पुंडलिकाने बायकोला सांगितलं, आपल्यालाही काशी यात्रेला जायचं. एका छान घोड्यावर बायकोला बसवलं. आई वडिलांना बसण्याची व्यवस्था नाही. खर तर विष्णू पुराणाने पुंडलिक रायाच्या त्या स्वभावाचं वर्णन केलंय. आणि बायकोला घोड्यावर बसून पुंडलिक मजल दर मजल करत करत काशी यात्रेचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासाच्या दरम्यान आई वडिलांना असंख्य वेदना होत होत्या, चालता येत नव्हतं. सगळा त्रास आईबाप सहन करत होते. पुंडलिकाचं लक्ष नाही. आणि बायकोला मात्र तळ हाताच्या फोडाप्रमाणे तो जपू लागला. पत्नीवरचं प्रेम चुकीचं आहे असं नाही, परंतु त्या सोबतीला आई वडिलांच्या हृदयाचा मनाचाही विचार आम्हाला करता यावा. हा समन्वय संसारातला जो आज लोकांना सांभाळता येत नाही. पुंडलिकाकडून त्या चुका घडल्या. त्यामुळे सगळ्या ग्रहस्थी लोकांसाठी पुंडलिक चरित्र दिव्य आहे, त्यांनी पाहावं. आणि हा प्रवास करत असताना मध्ये एक आश्रम लागला. कुकुट स्वामी नावाच्या एका महात्म्याचा तो आश्रम लागला. आणि पुंडलिकाचा प्रवास मुक्काम त्या आश्रमात होता. सगळे लोक विसाव्याकरिता थांबले. पुंडलिक रायही थांबले. रात्रीचा प्रहर होता. अचानक 3 मलिन झालेल्या काळ्याकुट्ट स्वरूपाच्या 3 स्त्रिया त्या कुकुट स्वामी महाराजांच्या आश्रमात आल्या. पुंडलिक राया जागेच होते. आणि त्या 3 स्त्रिया आतमध्ये गेल्या. त्यांनी तिथली सेवा सुरू केली.
झाडलोट असेल, स्वामींच्या आश्रमातली पूजेची व्यवस्था असेल, ही सगळी सेवा त्या करू लागल्या. पुंडलिकाच्या मनात काहूर सुरू झालं. एवढ्या रात्री या आश्रमामध्ये, या साधूच्या आश्रमात या 3 स्त्रिया गेल्या, एवढ्या मलिनेत कोण असतील, काय प्रकार चाललाय हा? रिकाम मन शैतानाचं घर. अच्छी आदतें जानबूझकर अपने अंदर डालो, वरना बुरी आदतें अपने आप लग जाती है. डोक्यात जर चांगलं बसलं नाही ना का, वाईट घुसायला वेळ लागत नाही. तुम्ही मी आपण सगळे युनिक आहे. देवाने जी बुद्धी दिली ना, डोकं दिलं ना, याच्यात चांगलं बसून ठेवा, नाही तर मग वाईट जायला त्याच्यात वेळ लागत नाही. जगाकडे पाहताना सुद्धा चांगलं पाहण्याची सवय लावून ठेवा, नाहीतर सगळं जग आम्हाला वाईट दिसल्याशिवाय राहणार. सृष्टी खराब नाहीये, तुमची दृष्टी खराब आहे, चष्मा चुकीचा लागलेला आहे. त्यामुळे ती सार दृष्टी ग्रहित झाली पाहिजे आपल्याकडून. ती होत नाही. पुंडलिकाच्या मनात सगळे प्रश्न उपस्थित झाले. कोण असतील या स्त्रिया, आणि या ऋषीच्या आश्रमात काय करत असतील? आणि थोड्या वेळानंतर त्या 3 स्त्रिया आश्रमातून बाहेर परतत असताना त्यांनी बघितलं, त्या अत्यंत सुंदर झालेल्या होत्या. इकडून जाताना एवढ्या काळ्या कुट्ट मलिन दिसणाऱ्या या स्त्रिया आता एवढ्या सुंदर कसं काय झाल्या? पुंडलिकाने त्यांना अडवलं. अहो म्हटले, थांबा. का रे बाबा, का अडवलं आम्हाला? काही नाही म्हटले, माझ्या मनात एक प्रश्न आहे. तुम्ही इकडून जात असताना मी पाहिलं, तुम्ही काळ्या कुट्ट होतात, मलिन होतात. तुम्ही या आश्रमामध्ये आलात, नेमकं असं काय केलं? इकडून जाताना तुम्ही नेमका सुंदर झालात का? तुम्ही आलात त्या दुसऱ्या होत्या, चालल्यात त्या दुसऱ्या आहेत. तेव्हा त्या 3 स्त्रियांनी सांगितलं, आम्ही कुणी सामान्य स्त्रिया नाहीत बाबा. गंगा, यमुना आणि सरस्वती नावाच्या आम्ही 3 नद्या आहोत. तुझ्यासारखे असंख्य पापी लोक आमच्यात येतात, आमच्यात स्नान करतात. तुमचं सगळं पाप आमच्यात येतं, आम्ही मलिन होतो. तुमचं पाप धुण्याची व्यवस्था शास्त्राने आमच्यात करून ठेवली, पण आम्ही जेव्हा पापी होतो, मलिन होतो, तेव्हा आम्ही आमचं पाप कुठं धुवावं? तेव्हा आमचं मालिन्य नाहीसं करण्याची व्यवस्था म्हणजे या आश्रमामध्ये जे कुकुट स्वामी राहतात, त्या स्वामींच्या दर्शनाकरता आम्ही जातो आणि त्या स्वामींची सेवा करतो, स्वामींची पूजा करतो. आणि जेव्हा स्वामींचा आशीर्वाद आम्हाला भेटतो, तेव्हा आमचं सगळं मालिन्य निघून जातं आणि आम्ही पुन्हा पूर्वरत, पुन्हा सुंदर दिसायला सुरुवात होते. काय साधूकडे क्षमता असेल ना, तीर्थी कुर्वंती तीर्थानी, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, भाव या निर्मळ आपणासी आपणासी. अशा महात्म्याच्या दर्शनाचा योग आमच्या जीवनात प्राप्त व्हावा अशी तीर्थ सुद्धा इच्छा करतात. काय भाग्य असेल, कुकुट स्वामींच्या दर्शनाने मलिन झालेल्या, काळकुट्ट झालेल्या स्त्रिया पुन्हा सुंदर दिसतात. एवढी पावित्र्यता संतांकडे असते महाराज. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असंख्य संत राहतात, आपल्यासारखे दिसतात, हात पाय डोळे कान, अति परिचयात अवज्ञा, आपल्याला त्यांची पात्रता योग्यता कळत, जवळ राहतात म्हणून साधूची योग्यता कळत नाही, चांगल्या चांगल्याला नाही कळत. प्रल्हाद संत होता, हिरण्यकशिपूला कळाला नाही. मीराबाई संत होती, राजाला बापाला कळाली नाही. तुकोबराय संत होते, जिजाऊ मातेच्या लवकर लक्षात नाही झालं महाराज. म्हणून संत जेव्हा आमच्या सोबत राहतात, आजूबाजूला राहतात, आपल्या अज्ञानामुळे, आपल्या पापामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही. साधूचं पावित्र्य काय सांगावं महाराज. ज्याला पाहिल्यानंतर आमच्या अंतकरणातल्या सगळ्या पाप भावना नष्ट होतात आणि असं वाटतं की या महात्म्याची नित्य सेवा घडावी. आणि असे हे कुकुट स्वामी महाराज, पवित्र सोबळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आणि अशा कुकुट स्वामींच्या बद्दल जेव्हा त्या गंगा यमुना सरस्वती सांगतात,
की बाबा आम्ही या स्वामींच्या दर्शनाकरता येतो आणि पवित्र होऊन जातो, त्यामुळे आता तू इथं आमच्या समोर फार वेळ थांबू नको, नाहीतर पुन्हा आम्हाला पापी बनवशील, सरता हो परता हो. आणि जेव्हा त्याची निर्भत्सना केली ना, तेव्हा पुंडलिकाला फार वाईट वाटलं. अरे साक्षात गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांनी मी किती पापी आहे याचा विचार मला सांगितलाय, आणि हे असंख्य पाप मी करत आलोय. आणि आश्रमात असे स्वामी राहतात का ज्यांच्या दर्शनाने गंगा यमुना सरस्वतीला पावित्र्य येतं. मोठा आनंद झाला आणि आनंदाच्या भरात पुंडलिक राया कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये आले. त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. महाराज आपण कुकुट स्वामी आहात? हो, या देहाला असंच म्हणतात. आपल्याकडे आता ज्या आल्या होत्या त्या गंगा यमुना सरस्वती होत्या? मला माहिती नाही, तू म्हणतो म्हणून मी गृहीत धरतो. अहो, त्या असंख्य लोकांच्या पापाने जेव्हा मलिन होतात तेव्हा त्या पुण्यवान होण्याकरिता तुमच्या दर्शनाला येतात. मला काही कल्पना नाही बाबा. मग तुम्ही अशी कोणती साधना करता का? नाही म्हटले, मी काही साधना करत नाही. तुम्ही कुठल्या शास्त्राध्ययन करता? नाही, अजिबात नाही. तुम्ही काही चिंतन वगैरे करता? काहीच नाही. इथं जो त्रिवेणी संगम आहे त्याच्या दर्शनाकरता तुम्ही जाता? नाही म्हटले, कधी पाहिलं सुद्धा नाही. पुंडलिक विचार करतात, यांनी कोणतं अध्ययन केलं नाही, यांनी काही शास्त्र चिंतन केलं नाही, यांनी कधी पुराण काहीच पाहिलं नाही, आणि गंगा यमुना सरस्वती म्हणतात त्यांच्याकडे आल्यानंतर आम्ही पवित्र होतो. मग महाराज तुम्ही नेमकी काही साधना करत असाल, नेमकं करता काय? तेव्हा कुकुट स्वामींनी स्मित हास्य करून सांगितलं, बाबा मी काही साधना वगैरे करत नाही, मी फक्त एकच करतो. माझ्या या आश्रमामध्ये वृद्ध माता पिता राहतात, त्यांची सेवा मी ईश्वर समजून करतो. कदाचित त्या सेवेचा जर काही परिणाम मला मिळाला असेल तर त्या गंगा यमुना सरस्वती माझ्याकडे पवित्र होऊ शकतात, होत असतील, पण मला माहिती नाही. आणि मग मात्र पायाखालची जमीन सरकली. नद्यांना पावित्र्य देणारी सेवा कोणती करतात असं विचारल्यावर आई वडिलांची सेवा ही मुनी करतात. आणि मी माझ्या आई बापांना फरफटत ओढत चालवलंय काशीला. मी माझ्या पत्नीचा स्वीकार केलाय, त्यांना मी आजपर्यंत आयुष्यात कधी नीट बोललो नाही, त्यांची काही सेवा केली नाही. आणि हे सगळं जिव्हारी लागलं पुंडलिक रायाच्या. जेव्हा मनुष्याला आपल्या चुकीबद्दल जाणीव होते ना, आपण केलेल्या कृत्याबद्दल घृणा येते, पश्चाताप दग्ध जीव जेव्हा होतो, ती खरी त्याच्या उद्धाराची सोय असते. अनुताप दोष जाय न लगे निमिष. पश्चाताप झाला पाहिजे फक्त. हे पहा, आपल्या जीवनात काही चुका घडल्यात, पाप घडला असेल, अडचण नाही काही. कलियुगात जन्माला आलोय, प्रारब्धाकडून काही चुका आल्यात, या युगाचा काही परिणाम आहे, पण उद्धाराची सोय जेव्हा व्हायची ना, तेव्हा मात्र पश्चाताप परिपूर्ण झाला पाहिजे. आणि जेव्हा पश्चाताप होतो तिथून जीवनाच्या कल्याणाची व्यवस्था सुरुवात होते. उद्धवा जेथ अनुताप नाही, तेथ माझी कृपा नव्हेची काही. नाथ भागवतामध्ये नाथराय बोलतात, माझी कृपा कशाला म्हणाल, जेव्हा आपल्याला अंतर्मुख होता येतं तेव्हा. माझ्याकडून काहीतरी चुकलं, मला आता काहीतरी चांगलं करायचंय, ही भावनाच तुमच्या परमार्थाला वृद्धिंगत करते. आणि हे पुंडलिक रायांच्या बाबतीत घडलं की माझ्याकडून फार मोठ्या अगणित चुका झाल्यात, पाप झालंय, आणि मला आता ही नकोय असं पुंडलिक रायांना वाटलं. आधी नाही कळो आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती. आधी कळालं नाही चालेल, पण पुन्हा असं घडू नये याच्यासाठी व्यवस्था काही केली का तुम्ही? तुमच्याकडून माझ्याकडून जीवनात कळत न कळत पापकर्म होत राहतात. आपण काही चुकीचं करावं असं वाटत नाही कुणाला, परंतु संतांचं शास्त्राचं मत असं आहे, तुमच्या जीवनामध्ये असंख्य चुका नकळत घडतात. याचं कारण पहिला परिणाम कलियुगाचा आहे. श्रीमद भागवताने चिंतन केलंय,
सत्यं नास्ति तपशौच दयादानं न विद्यते उदरं भरिनो जीवा कलियुगात सत्य राहिलेलं दिसत नाही, तप राहिलेलं दिसत नाही, दया नाही, दान नाही, धर्म नाही. इथं लोक केवळ पापाचरण करावं, असत्य कर्म करावं आणि पोट भरण्यासाठी वाटेल ते करायला लोक तयार आहेत. त्यामुळे ते करताना कितीतरी चुका, पाप, दुष्टाचरण लोकांकडून घडत राहत. युगाचा परिणाम. दुसरं पाप कर्म मनुष्य का करतो? प्रारब्धामुळे करतो. पहिलं करतो ते युगामुळे. ऐसे कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळे. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जड पापा देती अनुमोदन करीती हिण संताचे. राजे भ्रष्ट यवन झाले ठाई ठाई दोष घडले. समाज चुका करेल नवल काय? राजा सुद्धा चुका करेल, प्रजाही चुका करतील, पाप कर्म करतील. आचार भ्रष्ट होती लोक कली पुण्य क्षीण बळी झाले पाप. या कलियुगामध्ये पुण्य कमी झाले, पापाला ऊत आलाय. त्यामुळे अशा या युगामध्ये हे सगळं घडणं स्वाभाविक आहे. प्रारब्धाची गती न कळे विचित्र आहे हाती सर्व विठोबाचे. जीव स्वतःला देह समजतो आणि या देहाला सुखी करण्याकरता असंख्य पाप कर्म करतो. याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता? मला वाटतं ज्या दिवशी संत विचार आमच्या जीवनात प्राप्त होतील तेव्हा संसाराची असारता कळते आणि परमार्थाचं सार कळतं. म्हणून आपण या धर्म मंडपात आलो पाहिजे. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, आले कमळापती, कळो आले कमळापती. आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती. निश्चयाची दृढ झाला, निश्चयाची दृढ झाला, निश्चयाची दृढ झाला. बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, संतांची संगती, बैसता संतांची संगती, संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती. कळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हते. कोरोनाच्या काळात कळती आपलं कोण कोण होतं हे लोकांना फक्त कोरोनाच्या काळात कळा. महाराज शहरातून जर एखादा खेड्या गावात आला तर घरातली लोक घरात घेत नव्हते ना. मग कुठं मंदिरात कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. सर्व मंडळींना खूप करण्यासाठी लाभलेले गुरुवर्य चरण
जय देव जय पांडुरंगा पांडुरंग बाई वल्लभा बाईच्या वल्लभा पाणी जुलगा जय देव जय बाळा करठे मुकडी कासे पितांबर वस्त्र ललाडी देव सुभगा देवी सर्वहार मंगल देवयानी जय देव जय पांडुरंगा बाई वल्लभा बाईच्या वल्लभा पाणी जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती चंद्रभागे मागे स्नान जगती दर्शन मातृका हो नमते यशान नामेव भावे जय देव जय पांडुरंगा माय वल्लभा गाईचा वल्लभा पाणी जुलगा हरी टंक मंदिर चरणा डोळ्याने पाहि रे हरी आनंद पूजन भावे वाणी नमने नमः भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय रामकृष्ण हरी. चंदाताई आमच्या आणि आवर्जून